ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनोज जरांगे साहेब जे ओबीसीतून आरक्षण मागतायत ते चुकीचं मागतायत। त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी 10% आरक्षण दिलेलं आहे। आमचं हे म्हणणं आहे की ते 10% त्यांनी पाठवला आहे प्रस्ताव, त्यांच्या मंजूर हजर राहिले असेल समजून घ्या। परंतु आमच्या हक्काच्या ओबीसीचे जे हक्क आहे याच्यामध्ये जरांगे साहेबांनी मागू नये, ते एवढं मोठं आज तिथं उपोषण करतायत, हे चुकीचे आहे। आमचं हे म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना ओबीसीमध्ये देता येत नाही असं म्हटलेलं आहे, तर मग हे काय एवढं लावून धरताय, काय पब्लिकशी म्हणजे शासनाशी भांडतायत एवढं, तर भांडवू द्या, आमचं काही म्हणणं नाही त्या विषयावर। परंतु आमच्या हक्काच्या याच्यामध्ये आम्ही ते देऊ देणार नाही। आज ते एवढं हे करताय तिथं उपोषण, आम्ही सुद्धा जर आमच्या आरक्षणाला जर धक्का पोहोचला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू शकतो। याकरता आज आपण इथं काय केलेलं आहे? आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागायला नको म्हणून। आज आक्रमक झालेला आहे। आक्रमक व्हावंच लागेल ना आम्हाला, कारण जर आमच्या ताटातलं जर कोणी हिसकवत असेल आणि त्याला शासनाने देखील म्हणजे काल फडणवीस साहेबांनी जे डिक्लेअर केलं किंवा आम्ही GR काढतो, एका तासात GR येतो, या गोष्टी कशा काही शक्य असतात का? आम्ही एवढं रस्त्यावर उतरतोय, आमची कोर्टाची लढाई चालू आहे, त्याच्या पहिले हे निर्णय मुळात होणे हे चुकीचं आहे। आणि आम्ही जे लढाई लढतो ही न्यायालयीन लढाई, त्यांनीसुद्धा न्यायालयीन लढाई या पुढे लढली पाहिजे। असं रस्त्यावर उतरून दमदाट्या करून किंवा असं या पद्धतीने आंदोलन करणं हे तर मुळात पहिले चुकीचं होतं। त्यांना परवानगी दिली, 1 दिवसाची होती, त्यांची परवानगी वाढली, म्हणजे मग असंच ते होत चाललं। आणि मुंबईमध्ये जर त्याचा त्रास होत असेल तर शासनाने असे निर्णय घेणं, मग आता उद्या उठून आम्ही जाऊ, आम्ही मुंबई ब्लॉकवर, मुंबई तर सगळ्यांचीच एक ऑलवर। मला सांगा, मुंबईमध्ये लोंढाचा लोंढा येत असतो, मग याचा अर्थ की मुंबई ब्लॉक नाही होत, ऑलवरमधून लोक येतात। काल जे हैदराबाद नियमानुसार देण्यात आला त्याला आपला विरोध आहे का? विरोध आहे ना, राहणारच आहे। जर आता कशा पद्धतीचा याच्यामध्ये आता ज्या 374 जाती जर ओबीसीमध्ये आहेत आणि परत अजून 21 जाती याच्यामध्ये ॲड होणार, म्हणजे टोटल तुम्ही धरून घ्या 400 जाती जर याच्यात होणार आणि त्याच्यामध्ये जर अजून 10% गेलेलंच आहे आमचं परत, मग राहतं काय आम्हाला शिल्लक? पुढे आमचं भविष्य काय, आमच्या पिढीचं भविष्य काय आहे? आम्हाला तो विरोध आम्ही करणारच आहे, आमचा विरोध आहे। त्यांनी न्यायालयीन लढाई आम्ही लढणार आहे। भुजबळ साहेब पुढे जातील, त्यांचे जे निर्णय आहे त्याला आमचा पाठिंबा असणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वैयक्तिक पण आंदोलन करू, आम्ही पण ओबीसी आहे, आम्ही पण आंदोलन करू। मागणी हीच आहे की आमचं आरक्षण बाधित राहावं, जे आहे ते आमचं जे आहे ते राखी राहावं। संविधानिक पद्धतीने आरक्षण दिलं गेलं पाहिजे, संविधानाला धक्का न पोहोचता आरक्षण दिलं गेलं पाहिजे। आरक्षणाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण ते कसं द्यायचं ते गव्हर्नमेंटने ठरवावं। अशा प्रकारे लादून किंवा असं हिसकावून आंदोलन करून अशा पद्धतीने दमदाट्या करून हे दिलं जाणार नाही। आम्ही सुद्धा पुढे उपोषण करू, या पुढे आज निवेदन देतोय, उद्यापासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करू। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।